नमस्कार मित्रांनो, आज सकाळी तिघे मित्र आम्ही इन्सिडेंटली भेटून श्रीमान रायगडाचे दर्शन घेऊन यायचं प्लॅन झाला. मग काय, सायंकाळची मडगाव एक्सप्रेसची तिकीट काढून बसलो लोकल डब्यामध्ये आणि मग सुरू झाला आपला प्रवास. हा आम्हा सर्वांसाठी एक नवीन एक्सपिरियन्स होता. रात्रभर प्रवास करून सकाळी पोहोचलो आम्ही मनगावला. मनगाववरून बस पकडून गेलो महाडला आणि महाडवरून रायगडला. आम्ही सर्वांनी अगोदर पहिल्या पायरीवर काढल्या फोटोज. रात्रभर गर्दीमध्ये ट्रेनचा प्रवास करून असून सुद्धा रायगडाची हवा अंगाला लागतात सर्वांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. आणि मग टाकले आमचे पावले गडाच्या दिशेला. 1 ते 1.5 तास चढल्यानंतर आम्ही पोहोचलो महादरवाजापाशी. नंतर आम्ही थोडा वेळ दरवाजाच्या पायरीवर बसून घेतली विश्रांती. मग पाणी वगैरे पिऊन निघालो पुन्हा समोर. खरंच इथला वातावरण एवढा सुंदर की मन पूर्ण प्रसन्न होऊन जातो. मला जर कधी कोणी विचारलं की स्वर्गाहून सुंदर काय, तर माझं उत्तर असेल श्रीमान रायगड. खूप वेळ चालल्यानंतर आम्हाला दिसला थाटात फडकणारा भगवा. हे बघा, याच ठिकाणी होतं आपल्या महाराजांचं सिंहासन. समोर तर लेझिम नृत्य चालू होतं, या तुम्हाला दाखवतो. नंतर आलो आम्ही टकमक टोकाकडे. इथं जास्त वेळ थांबायला आणि फोटो काढायला मनाई होती. नंतर आलो दरबारामध्ये, जिथे महाराजांची सदर भरायची. इथे पण खूप छान छान पोहाडे सुरू होते, बघा तुम्ही पण. शरीर अंतवान आहे, मरण अटळ आहे. महाराजांचे दर्शन घेऊन लागलो परतीच्या मार्गाला. पायऱ्या उतरत असताना आम्हाला एक आजी मिळाली. नावा शिवाजी ऐका मंडळी जुबाळा जुरे जू. तर समोरच्या व्लॉग मध्ये आपण कोकण आणि गोवा एक्सप्लोर करू. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.